लहान मुलांचे आजार या रॅपिड फायर मध्ये आज आपण बोलणार आहोत अनडिसेंडेड टेस्टिसवर. तर सर, अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे काय? अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे नॉर्मली मुलांमध्ये दोन टेस्टिस असतात, ज्याच्यामध्ये स्पर्म्स आणि आपले सगळे हार्मोन्स जे की मुलांना तयार होण्यासाठी लागतात. ह्यांना आपण मराठीत साध्या साध्या खेडेगावच्या भाषेत म्हणलं तर गोटी असतात, ते खाली असतात. ते नॉर्मली हे गोटी ज्या असतात त्या पोटात डेव्हलप होतात, पण त्या खाली आल्या पाहिजेत. पण त्या खाली न आल्यामुळे त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही, त्याचे हार्मोन्स व्यवस्थित होत नाहीत. तर ह्यालाच आपण ज्यावेळेस ती टेस्टिस खाली न येता कुठेतरी मध्येच अडकलीत, त्याला आपण अनडिसेंडेड टेस्टिस असं म्हणतो. सर, याच्यासाठी ऑपरेशन करावं लागतं का? याच्यासाठी ऑपरेशनच करावं लागतं, कारण की टेस्टिस जर स्क्रोटम म्हणतो, म्हणजे जी खालची जागा आहे तिथे नाही आली तर त्याचं टेम्परेचर मेंटेन होत नाही. म्हणून 6 महिन्यापर्यंत आपण वाट बघतो आणि 6 महिन्यात जर झाली नाही तर ती खाली आणतो आणि खाली आणून फिक्स करतो. याचे 2 प्रकार असतात. एक ऑपरेशन खाली चिरफाड करून केलं जातं, आणि जर गोटी खूपच वर अडकली असेल पोटाच्या तर दुर्बिणीने ऑपरेशन होतं, आणि हे ऑपरेशन 6 महिन्यानंतर करावं लागतं. सर, ऑपरेशन केलं नाही तर काय होतं? ऑपरेशन केलं नाही तर जसं मी सांगितलेलं, टेस्टिसची जी ग्रोथ आहे ती खाली असल्यानंतरच व्यवस्थित होते. आणि ग्रोथ कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर त्याच्या पुढच्या हार्मोन्स आणि स्पर्म लेवलसाठी. जर ती डेव्हलप म्हणजे ती खाली नाही आणली तर त्याचे ह्या दोन्हीमध्ये कमतरता येऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टिसचा कॅन्सर होण्याची शक्यता 10 पट जास्त वाढते. म्हणून आपल्याला अनडिसेंडेड टेस्टिसचं ऑपरेशन करून त्याला आपल्याला खाली आणणं आणि फिक्स करणं हे गरजेचं आहे. अशाच लहान मुलांच्या आजारांवरील माहितीसाठी या पेजला आत्ताच फॉलो करा.